प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के लिए 3 नई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनों को हरी झंडी दिखाई। वर्तमान में छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से शिरडी, सोलापुर, मडगांव, जालना, नागपुर, बिलासपुर, इंदौर, गांधीनगर, अहमदाबाद तक 8 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनें चलती हैं। पुणे से कोल्हापुर तक वंदे भारत एक्सप्रेस और पुणे से हुबली और नागपुर से सिकंदराबाद तक 3 वंदे भारत एक्सप्रेस आज से शुरू की गई है। इससे यात्री तेजी से यात्रा कर सकेंगे। राज्य में यात्रियों की मांग को महागठबंधन सरकार ने पूरा किया। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे। विशेषतः पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या 3 ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे, कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं। सर, शहरामध्ये 3 फायरिंगच्या घटना झालेल्या आहेत। सर, धनगर आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, ज्यापैकी जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवतंय त्यांना कळत नाही। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो। सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला विचारतात तुम्ही। काही राजकारण आहे त्याच्या मागे? पुण्यात फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत 3 मागच्या 36 तासामध्ये। नाही, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही। तुम्ही बघितलाय, तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो। नाही तुम्ही वेगळं ठोकून मला बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत, गुंडे जे आहेत शहरातील गजा मागे हो असं आहे। बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं। आता इथे इतके लोक आहे, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं। माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे। पहिली यादी कधी? जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे। आम्ही लवकरच ते पूर्ण